अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। कर्जमाफी योजना जी जाहीर केली त्याच्यामध्ये साधारणतः 3 महत्त्वाचे टप्पे आहेत। पहिला टप्पा आहे हे कर्जमुक्ती योजना। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान कर्ज घेतलेलं आहे आणि ते जे कर्ज 30 सप्टेंबर 2025 ला थकीत आहे आणि 31/3/26 ला जे भरणा केलेलं नाही त्यांच्यासाठी ज्यांचे कर्ज 2 लाखापर्यंतचं कर्ज आहे त्यांना पूर्णपणे कर्ज माफ होणार आहे। तर कर्जमुक्तीमध्ये हा एक पहिला मुद्दा झाला की ज्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज आहे किंवा काही कर्ज असे असतात की त्यांचं पुनर्गठन झालेलं याच कालावधीमध्ये 1/4/19 ते 31/3/25 आणि 30/9 ला थकीत असलेले त्यांचे जे पुनर्गठन केलेले जे त्यांची थकबाकी असेल त्यांचं कर्ज त्यांचं व्याज एकूण 2 लाखापर्यंतच्या मुदतीपर्यंत आहे त्यांना ते कर्जमाफी मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो ज्यांचं हेच याच कालावधीमधलं जे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे तर त्याच्यामध्ये एक वेळ समझोता योजना त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतचं कर्ज हे शासन भरणार आहे आणि त्याच्यावरचं हे संबंधित शेतकऱ्यांनी बँकेला किंवा संस्थेला भरायचं आहे। कर्ज त्या दरम्यान त्यांनी घेतलेलं कर्ज असतं कर्ज किंवा काही आपत्ती निर्माण झाल्यानंतर शासन त्या पद्धतीनं शासन निर्णय काढत असतो आणि त्यामध्ये ह्याचं जे कर्ज असतं ते त्यांचं हप्ते पाडून दिलेले असतं आणि त्यांचं पुनर्गठन केलेलं असतं आणि त्यांना टप्पे पाडून त्यांना चालू बाकीदार केलेलं असतं त्यामुळे नवीन कर्ज त्यांना प्राप्त होईल म्हणजे पुनर्गठन असतं ते सदर कर्जमुक्ती योजनेमध्ये जमीन धारणेची काही त्याला अट नाहीये फक्त त्याला कर्ज मर्यादेवर ही अवलंबून नसलेली कर्जमुक्ती योजना आहे। जे कराराने शेती करतात त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या नावावर ते शेती घेतलेलं पाहिजे आणि ते त्यांची जी शेती आहे ती त्यांच्या नावावर तात्पुरती का होईना पण ट्रान्सफर झालेली पाहिजे म्हणजे प्रत्यक्षात त्या शेतीवर घेतलेलं कर्ज असतं। यस क्षेत्र लाभ मिळू शकेल।